हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे सगळ्यांच्या आवडीचं व्हेज चीज टोस्ट सँडविच. चीज टोस्ट सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ग्रीन चटणी करून घेणार आहे. त्यासाठी मी थोडासा कोथिंबीर घेतला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर डाळ्या, थोडंसं जिरे पावडर, त्यानंतर चाट मसाला आणि मीठ. हे सगळं टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळणार आहे आणि 3-4 आपण बर्फाचे क्यूब घातलेले आहे. थोडंसं पाणी घालून आपण आता ही ग्रीन चटणी तयार करून घेणार आहे मिक्सरमध्ये. बघू शकताय एकदम छान रंग आलेला आहे. आपली ग्रीन चटणी सँडविचसाठी तयार आहे. व्हेज चीज सँडविच बनवत आहे त्यासाठी मी पण कांदा, टमॅटो, बेल पेपर, सिमला मिरची, बीटरूट, नंतर कॉर्न हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र केल्या आहे. त्यामध्ये थोडंसं जिरे पावडर, त्यानंतर थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालतो आहे. आता सगळं घालून आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या भाज्यांमध्ये. यांना एकदम मी बारीक कट केलेले आहे सगळ्या भाज्या. आता बटाट्याचा मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मी 2 बॉईल आलू घेतले, ते सोलून घेतले. ते आता बारीक किसणीवर आपण किसून घेतो आहे. स्मॅश केले हाताने तरी पण चालते. बघू शकताय दोन्ही पण मी बटाटे किसून घेतलेले आहे. त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर, थोडंसं जिरं पावडर, त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि चवीनुसार आपण मीठ घालतो आहे. आता हे सगळं टाकून बटाट्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपला आलूचा मसाला तयार होईल. सँडविच ही अशी रेसिपी आहे की ती ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते पण आणि थोडीफार हेल्दी पण होते. त्यातही तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरली तर अजून हेल्दी होईल. मी व्हाईट ब्रेडच वापरलेली आहे. आता 3 ब्रेड स्लाईस घेतलेले आहे. त्याला आपण व्यवस्थित बटर लावून घेणार आहे तिन्ही स्लाईसला. त्यानंतर जी आपण ग्रीन चटणी करून ठेवली आहे ती लावणार आहे. आपल्याला ग्रीन चटणी पण भरपूर लावायची आहे. तर राहिलेल्या दोन्ही पण ब्रेड स्लाईसला आपण चटणी लावून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण सँडविच करतो आहे त्यासाठी आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवलेल्या आहे त्या एका ब्रेड स्लाईसवर टाकून घेणार आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर आपण जो आलूचा मसाला केलेला आहे त्याचं स्टफिंग लावणार आहे. ते पण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही ब्रेड स्लाईसवर आपण चीज किसून टाकणार आहे. तुम्ही चीज प्रोसेस टाकू शकता किंवा चीज स्लाईस पण टाकू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. वरून थोडा थोडा आपण चाट मसाला टाकलेला आहे. आता या तिन्ही ब्रेड स्लाईस एकमेकांवर ठेवून आपण सँडविच तयार करून घेणार आहे. बघू शकताय या पहिल्या ब्रेडवर आपण आलूच्या मसाल्याची ब्रेड ठेवून घेतली आहे आणि वरून ग्रीन चटणी लावलेली ब्रेड ठेवून आपण 3 ब्रेडचं सँडविच तयार करून घेतलेलं आहे. आता वरतून पुन्हा आपण याला बटर लावणार आहे. हे सँडविच मी टोस्टरमध्ये करते आहे. टोस्टरला पण आपण थोडं ग्रीस करून घेणार आहे बटर आणि ज्या साईडने आपण बटर लावलेलं आहे ती साईड खाली ठेवणार आहे. पुन्हा वरच्या पण ब्रेडला आता थोडं थोडं बटर लावून घेणार आहे आणि व्यवस्थित टोस्ट करून घेणार आहे याला. तुम्ही हे सँडविच टोस्टर नसेल तर तव्यावर देखील करू शकता किंवा हँडवालं टोस्टर असेल त्याच्यातसुद्धा हे छानच होतं. मी दुसरं पण सँडविच करून घेतलं आहे. बघू शकताय दोन्ही पण सँडविच एकदम छान क्रिस्पी झालेले आहे. आता आपण ते कट करून घेणार आहे आणि सॉस, ग्रीन चटणी कशाहीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. त्या पद्धतीने बनवलेलं सँडविच एकदम तुम्ही बाहेरचं जसं सँडविच खाता तसंच होतं. एकदा करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.